जागतिक पर्यावरण दिन तसेच शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिवंगत सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगरसेवक योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या पुढाकाराने वालदेवी नदी स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत वालदेवी नदी परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले। देवलाली गाव शिवसेना शाखा ठाकरे गटाच्या सहकार्याने आयोजित या अभियानात नदीपात्र आणि परिसरातील कचरा हटवून स्वच्छता करण्यात आली। रोकडोबावाडी पूल ते देवलाली गाव दशक्रिया शेडपर्यंत नदीतील कचरा काढण्यात आला। या दरम्यान देवलाली गाव गंधमुक्ती हॉल आणि विहितगाव दशक्रिया परिसराच्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले। सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठान आणि योगेश गाडेकर यांनी नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध संस्था, स्वयंसेवक आणि नागरिक सहभागी झाले। मंडळ आज स्वयंपूर्तीने सहभाग घेतलाय। प्रत्येकाने आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि खरं तर आपण सर्वजण बघताय, आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आम्ही जी वालदेवी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। खरं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने वालदेवी नदीवर वारंवार या ठिकाणी काम केलं पाहिजे। सातत्याने माझी आई, माझी नगरसेविका सौ सत्यभामा गाडेकर यांनी पाठपुरावा केला। स्वच्छता मोहीम 2016 पासून या ठिकाणी हाती घेतलेली आहे, परंतु प्रशासनाचं दुर्लक्ष हे सातत्याने वालदेवी नदीकडे होतंय। परंतु आज सर्वजण आम्ही नाशिक महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आहे, घनकचरा व्यवस्थापन विभाग आहे, बांधकाम विभाग आहे, उद्यान विभाग आहे, यांच्या सर्वांच्या सहकार्याने नाशिक रोड विभागीय स्वच्छता निरीक्षक माननीय साळवे साहेब आहेत व सर्व पदाधिकारी आजच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेत। सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो। ही सर्व नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग लाभला। या स्वच्छता मोहिमेमध्ये साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद देखील या अभियानामध्ये सहभागी आहेत। आज ही वालदेवी नदी आम्ही रोकडोबावाडी श्री अण्णा गणपती देवस्थानपासून तर विहितगाव अमरधामपर्यंत ही नदी दोन्ही बाजूने व नदीमध्ये असलेला जो काही कचरा आहे तो आज आम्ही पूर्णपणे उचलणार आहोत व त्यानंतर देवळाली गाव गंधमुक्ती हॉलच्या बाजूला पाठीमागे भव्य असं वृक्षारोपण या ठिकाणी आणि विहितगावच्या दशक्रिया हॉलच्या बाजूला वृक्षारोपणचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। स्वच्छता मोहिमेनंतरच वृक्षारोपण आज करून आम्ही जागतिक पर्यावरण दिन हा साजरा करणार। दिनानिमित्त प्रभाग 22 मधील आम्ही चारही नगरसेवक योगेश भाऊ गाडेकर, केशव तात्या पोरजे, मी वैशाली दानी आणि संजीवनी हंडोरे, आम्ही चारही नगरसेवक आणि सर्व अधिकारी कर्मचारी मिळून आम्ही हे नदी संवर्धन, नदी स्वच्छता करण्याचं काम हाती घेतलेलं आहे। खरं तर ही नदी म्हणताच येणार नाही। मी तर बघितलं, आपण थोडंसं कॅमेरा जर इकडे फिरवला तर ही गटार गंगा पण म्हणता येणार नाही, गटारच आहे। म्हणजे नदी ही वालदेवी नदी होती आणि ह्या नदीचं एक पावित्र्य होतं। ह्या नदीचा उगम झालेला अंजनेरी पर्वतातून आणि अंजनेरी ह्या पर्वतातून झालेला असताना अंजना मातेने इथे ह्या नदीच्या उगमाच्या इथे तप केलेलं आहे। येणाऱ्या सिंहस्थामध्ये ह्या नदीला खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। परंतु इथे प्रशासनाचं असेल, महानगरपालिकेच्या अगोदर जे प्रशासन होतं आणि आम्ही अनेक वेळेस सांगूनही इथे खूप दुर्लक्षित हा भाग झालेला आहे। आमचा हा परिसर म्हणजे आम्ही दोन्ही साईडला जे आहे, विहितगाव असेल, देवळाली गाव असेल, तिकडे वडनेर असेल, हे आम्ही दोन्ही तीराला गटारीच्या साईडला राहतो असं वाटतं। इथे दशक्रिया शेड आहे, ताबे होतात, दशक्रिया होते, ह्या पवित्र स्थान हे म्हणताच येणार नाही आहे। अंजना मातेने जेव्हा तप केलं होतं तेव्हा तिने ह्या नदीला स्पर्श केला होता आणि सिंहस्थाच्या निमित्ताने याला खूप मोठं पावित्र्य असूनही आपण दुर्लक्ष करत आहोत यावं। मी आमच्या चारही नगरसेवक, आमच्या प्रभागातले कर्मचारी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, यांच्यातर्फे मी निवेदन करते। पर्यावरण दिनानिमित्त आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
स्वच्छता मोहीम व समस्त नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं. खरोखर अतिशय खेद वाटतो की वालदेवी नदीची हालत बघून दुःखही होतं की इतकी चांगली वालदेवी नदी आणि पूर्वी इतकं स्वच्छ पाणी असायचं, पण आता कुठेतरी प्रशासक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतं. आज इथं शेकडो विद्यार्थी असतील, पालक असतील, नागरिक असतील या मोहिमेत सहभागी झाले आणि वालदेवी नदी स्वच्छ करताय. मला प्रशासनाचा निश्चित निषेध करूशी वाटतो की आजच्या दिवशी त्यांना नंदिनी नदीची आठवण आली, पण त्यांना वालदेवी नदीची आठवण झाली नाही. महापौरांनी चांगला उपक्रम हाती घेतला आहे की नंदिनी नदी स्वच्छ करण्याचा आजच्या दिवशी, पण त्यांना वालदेवी नदी का नाही आठवली याचंही आम्हाला दुःख वाटतं. वारंवार पत्रव्यवहार केले असतील, वारंवार आयुक्तांना देखील आम्ही भेटलो, पण आयुक्तांनी देखील या गोष्टीची दखल घेतली नाही, ना महापौरांनी दखल घेतली. कुंभमेळा आहे म्हणून फक्त शहरात कामं करायचे आणि बाजूला लक्ष द्यायचं नाही, असे विचार या आयुक्त व महापौरांचे आहेत. त्यांनी लवकरात लवकर वालदेवी नदीला व्हिजिट करावी, वालदेवी नदी आम्हाला स्वच्छ करून द्यावी आणि ती जर केली नाही तर निश्चित आम्ही वालदेवी नदीसाठी तीव्र आंदोलन करू. यावेळी साधना एज्युकेशन नाशिक रोड, सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणीनगर, शिवसेना शाखा देवलाली गाव पदाधिकारी, लायन्स क्लब ऑफ देवलाली नाशिक रोड अध्यक्ष केदार धर्माधिकारी, रोटरी क्लब, सुप्रीम हॉस्पिटल डॉक्टर प्रशांत भुतडा, इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्षा डॉक्टर नम्रता मित्तल, डॉक्टर अमित मित्तल, शिखर संडे क्रिकेट क्लब, मनपा बांधकाम अधिकारी सुरेश पाटील, हेमंत भालेराव, मनपा आरोग्य विभाग अशोक साळवी, विजय जाधव, विजय मोरी, करण निकम, राहुल तसांबड, सागर बारगड, सुनील सकट, उद्यान विभाग वरपेसर, दत्ता महाले, हेमंत रौंदाळे, ज्ञानेश्वर हगवणे, भारत निकम, मनपा मलेरिया विभाग कर्मचारी सहभागी झाले होते. तर नगरसेवक केशव पोरजे, भारती ताजनपुरी, वैशाली दाणी, डा किशोर देवळालकर, कैलास मोरे, गोरख व्यवहारे, संजय आंबेकर, सचिन वाघ, विजय जाधव, दीपक जाधव, स्वप्नील औटे, किरण डहाळे, चंदू महानुभाव, अमोल आल्हाट, दिनेश शिंदे, अमित भगत, निलेश शिरसाट, आत्माराम आढाव, गणेश कोठुळे, नितीन हंडोरे, प्रतीक आल्हाट, अनिकेत शिंदे, तुषार पाटील, आकाश मालुंजकर, अनिल पाळदे, प्रमोद सुजगुरे, सुशांत बागुल, जय यादव, स्वप्नील शहाणे, कुणाल शहाणे, राहुल चटोले, विश्वास कापसे, वाबळेताई, पोरजेताई उपक्रमात सहभागी झाले. प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज नाशिक रोड.